जालन्याच्या गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदी राजेंद्र गोरे. जालना शहरातील जालना गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी रविवारी दुपारी 2 वाजता जालना जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित एका बैठकीत राजेंद्र गोरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी फेस्टिवलचे माजी अध्यक्ष भास्करराव दानवे, प्राध्यापक राजेंद्र भोसले, दिनेश फलके, राजेंद्र राख, माऊली कदम, किरण गरड, माजी अध्यक्ष साईनाथ पवार, अशोकराव आगलावे, चंद्रशेखर वाळिंबे, श्री कोल्हे, इंजिनियर विष्णू डोंगरे, गणेश सुपारकर, राम सत्कर, माजी कार्याध्यक्ष सुरेश मुळे, अशोक उबाळे, शरद देशमुख, प्राध्यापक राजेंद्र भोसले, अवनीश गरड, प्रकाश जयभाये, संजय देठे, जगन्नाथ काकडे, अशोक पडूळ, ॲडव्होकेट सुजित मोठे, आकाश जगताप, अतुल ढवळे, सतीश देशमुख, शुभम टेकाळे, महेश चव्हाण, मंगेश देशमुख आदींसह गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलताना जालना गणेश फेस्टिवलचे नूतन अध्यक्ष राजेंद्र गोरे म्हणाले की अत्यंत कमी वेळ राहिलेला असला तरी आपणा सर्वांच्या सहकार्यानं ही जबाबदारी पार पाडण्यात आपण यशस्वी होऊ यात शंका नाही. अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी यंदा जालना गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जालना गणेश फेस्टिवलची उर्वरित कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. दरम्यान जालना गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र गोरे यांचा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, जालना गणेश फेस्टिवलचे माजी कार्याध्यक्ष सुरेश मुळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेशदादा सुपारकर, राजेंद्र भोसले, किरण गरड, सागर पाटील आदींची उपस्थिती होती.